संतोष देशमुख हत्या प्रकरणी 17 जूनला पुढील सुनावणी वाल्मिक कराडच्या अर्जावर युक्तिवाद होणार। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी झाली। सरकारी पक्षाचे वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत आजचा युक्तिवाद झाला। देशमुख हत्या प्रकरणात आरोप निश्चितीबाबत पुरेसे पुरावे असून आरोप निश्चित करून घ्यावीत असा अर्ज उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाला सादर केला। तर वाल्मिक कराडच्या वकिलांकडून अद्याप सरकार पक्षाकडून डिजिटल एव्हिडन्स मिळालं नसल्याचं म्हणणे मांडण्यात आले। तर वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयात प्रस्तावित केलेला आहे। या दोन्ही बाबींवर 17 जून रोजी सुनावणी होणार आहे। तर आरोपीच्या वकिलांनी आम्ही डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर अपयशी ठरलो तर पुढील प्रक्रिया सुरू करू असा युक्तिवाद केला आहे। अद्यापही डिजिटल एव्हिडन्स मिळालेले नाहीत असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे। बऱ्याच अर्जावर दोन्ही पक्षांचं म्हणणं बाकी आहे। डिस्चार्ज ॲप्लिकेशनवर तपास अधिकारी आणि सरकारी पक्षाचं म्हणणं आलं आहे की त्यामुळे सरकारी पक्षाचे म्हणणे आहे की आधी चार्ज फ्रेम म्हणण्यावर सुनावणी घ्या। आज 50 मिनिटे सुनावणी झाली आहे। पुढील सुनावणी 17 जून रोजी होणार आहे। दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या मालमत्ता जप्तीचा अर्ज केला असल्याची माहिती आहे। पुढच्या सुनावणीवेळी कराडला दोषमुक्त करावे किंवा आरोप निश्चित करावेत याबाबत 17 तारखेला युक्तिवाद होईल। आरोपी वाल्मिक कराड याची सर्व स्थावर मिळकत चल आणि अचल हा जप्तीचा जो आम्ही सरकारतर्फे अर्ज दिला होता त्याला आज वाल्मिक कराडने न्यायालयात वकिलांच्या मार्फत उत्तर दिलेलं आहे। त्या अर्जाची चौकशी 17 तारखेला होईल आणि त्या अर्जावर त्याचा युक्तिवाद माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे करतील। तसेच या खटल्यामध्ये मोकाकाखाली मला दोषमुक्त करावे असा जो वाल्मिक कराडचा अर्ज होता त्यावर आम्ही कोर्टाला न्यायालयाला असं प्रस्तावित केलं की आपण याला दोषमुक्त करावं किंवा त्याच्यावरती आरोप निश्चित करावे आणि त्याप्रमाणे असा आम्ही जो निर्णय घ्यायचा आहे तो एकत्रित सुनावणीत घेण्यात यावा। अर्थात त्यावरती न्यायालयाने आणि अर्थात बचाव पक्षांच्या वकिलांची हरकत असल्यामुळे बचाव पक्षांच्या तर्फे असं सांगण्यात आलं की प्रथम दोषमुक्तीतून त्याला मोकाखातून त्याला मुक्त करावं, या अर्जावरती चौकशी व्हावी, त्याला आम्ही हरकत नाही असं म्हटलं आणि म्हणून आता वाल्मिक कराडला मोकाच्या तरतुदी लागू होतात किंवा कसं यावरचा 17 तारखेनंतर युक्तिवाद होईल। त्या दरम्यान 17 तारखेला जे काही अर्ज न्यायालयात प्रलंबित होतील त्यावरती युक्तिवाद आणि न्यायालय त्यावरती निर्णय येईल। 17 तारखेला ही तारीख फार त्या अर्जांच्या चौकशी करत असल्याने मी त्या तारखेला उपस्थित राहणार नाही, परंतु ज्या ज्या वेळेला महत्त्वाच्या घडामोडी असतील त्यावेळेला मी निश्चित न्यायालयात हजर असणार आहे आणि तसंच माझे सहकारी ॲडव्होकेट कोल्हे हे सरकारतर्फे बाजू हे 17 तारखेला मांडतील। आजची तारीख डिस्चार्ज अर्ज आणि इतर काही मिसलेनियस ॲप्लिकेशन होते याच्या सुनावणीकरता होती। आज तसं बघायला गेलं तर सुनावणी कुठल्याही अर्जाची झालेली नाही, ना डिस्चार्ज अर्जाची सुनावणी झालेली आहे ना बाकीच्या अर्जांची। त्या सुनावणीला काही अर्जांवरती म्हणणं राहिलं होतं किंवा काही आमचे किरकोळ अर्ज जे आहेत त्याच्यावरती सरकारी पक्षातर्फे म्हणणं राहिलं होतं, काही कागदपत्र हजर करायची होती। ह्या किरकोळ ज्या बाबी होत्या गोष्टी होत्या त्या आज पूर्ण करण्यासाठी तारीख होती आणि ती तारीखमध्ये आज त्यांनी काही कागदपत्र वगैरे दिलेली आहेत। आता मॅटर म्हणजे डिस्चार्ज अर्ज आणि इतर जे काही मिसलेनियस ॲप्लिकेशन आहेत किरकोळ अर्ज याच्या आर्ग्युमेंटसाठी रेडी आहे। तुम्ही असं म्हटले होते की पेनड्राईव्ह मिळाला नाही, तो पेनड्राईव्ह दिला? हां, म्हणजे जे आम्ही सुरुवातीपासून काही इलेक्ट्रॉनिक डिजिटल एव्हिडन्स म्हणत होतो ना तो त्यांनी आता सिलबंद लखोटे त्यांनी मेहरबान कोर्टात सादर करतो आहे असं म्हटले होते। ते सादर मेहरबान कोर्टात जेव्हा होतील आणि त्यानंतर ते सिलबंद लखोटे ते फोडले जातील आणि त्याची कॉपी आम्हाला देतो असं त्यांचं म्हणणं आहे। एवढंच। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड।